प्लेटमध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला वाटलं असेल की आज हिनं काय स्पेशल केलंय. मुलांचं कसं असतं, रोज असतं, संडे असू देत नाहीतर मंडे असू देत, त्यांना काही ना काही स्पेशल हे लागतंच. आणि आज तुमच्याबरोबर एक अशी भन्नाट रेसिपी मी शेअर करणार आहे ना, तुम्ही सुद्धा म्हणताल की ताई ही रेसिपी अगोदर का नाही शेअर केली. इथं मी 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आणि पटकन उकडले जावे यासाठी आपण याचे 2 भाग करत आहोत. बटाटे उकडण्यासाठी केटलमध्ये मी पाणी टाकून घेत आहे. चिरून घेतलेले बटाटे सोडून घेऊयात. आणि आता आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, बटाट्यांसोबत वाटाणा सुद्धा वाफलवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी इथे माझ्याकडे स्ट्रेनर आहे, तर याच्याच वरती हे ठेवून घ्यायचं. यामध्ये हा वाटाणा टाकून घेते. मला रेसिपीसाठी जेवढा आवश्यक आहे तेवढाच वाटाणा मी घेतलेला आहे. झाकण ठेवूयात. केटल ऑन करूयात. तर इथे तुम्ही बघू शकता या केटलचा यूज आपण 2 in 1 अशा पद्धतीचा सुद्धा करू शकतो. मी वापरलेली आहे अगारो रिजन्सी मल्टीकुक केटल विथ स्टीमर. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चेक करू शकता. 15 मिनिट झालेले आहेत आणि इथं तुम्ही बघू शकता आपला वाटाणा जो आहे ना, तो सुद्धा छान अशा पद्धतीनं मऊ झालेला आहे. आणि खालचे बटाटे आपण चेक करूयात. तर इथं बटाटे सुद्धा व्यवस्थित असे उकडले गेलेले. आता मी केटल बंद करते. बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे. आता आपण हे अशा पद्धतीनं मॅश करून घेतो. बटाटे मॅश करून झाले की इथं आपला हा जो वाटाणा आहे ना, हा सुद्धा आपण याच्यातच टाकून घेतोय. तुम्हाला एक दाखवते वाटाणा की कशा पद्धतीनं तो मऊसूद असा झालेला आहे. हे बघा, छान झालाय ना मऊसूद. हा सुद्धा आपण याच्यातच अशा पद्धतीने जेवढा होईल तेवढा मॅश करून घ्यायचा. हाताने केलं तरी पण एकदम सोपीच प्रोसेस आहे बरं का, पण बटाटे थोडेसे गरम आहेत त्यामुळे मी अशा फोर्कनी करते. आता वाटाणा पण थोड्याफार प्रमाणात याच्यामध्ये एकत्रित झालेला आहे. याच्यामध्ये आता मी टाकत आहे हे पनीर. अशा पद्धतीनं हातानं त्याला चुरून टाकते. आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण 2 मोठे चमचे कॉर्नफ्लोअर टाकत आहोत. जर आपल्याला आवश्यकता वाटली ना तर 1 चमचा आपण परत टाकूयात. आता आपल्याला काय करायचं, हे हातानं छान आणि एकत्रित असं आपण कसं म्हणतो मऊसूद असं करून घ्यायचंय. एकजीव असा हा गोळा मळून घ्यायचा. हातानं हे मी चांगलं एकत्रित करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे. सगळ्यात अगोदर पाव चमचा हळद, चवीनुसार लाल चटणी, गरम मसाला अर्धा चमचा, चाट मसाला 1 चमचा, आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट 1 छोटा चमचा, चवीनुसार मीठ आणि खूप सारी कोथिंबीर. हे परत एकदा सगळं मळून घ्यायचं. तर अशा पद्धतीनं आपण हे सगळं मळून घेतलेलं आहे. व्यवस्थित असा याचा गोळा करून घेतलेला आहे. आहेत ना, याचे आपल्याला अशा पद्धतीचे छोटे छोटे बॉल्स करायचे आहेत. तुम्ही याला कशाही पद्धतीचा तुमच्या आवडीचा आकार देऊ शकता. सिलेंडर शेपमध्ये वळवून घेते. गॅसवरती आपण पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेतोय. आता एका बाउलमध्ये मी पाणी ओतून घेतेय. आणि इथे तुम्ही बघू शकता छान असे आपले हे सगळे बॉल्स तयार झालेले आहेत ना. हे असे सुद्धा तुम्ही फ्राय करू शकता बरं का. पण आज मी काय करणार आहे माहिती आहे का, ह्याला एक छान असं कोटिंग करणार आहे. तर ते म्हणजे ब्रेडचं. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्या या कडा काढू सुद्धा शकता. कडा काढल्यामुळे काय होईल, एक सारखा रंग येतो तळल्यानंतर. किंवा कडा न काढता सुद्धा तुम्ही करू शकता. मी कडा काढणार आहे. अशा पद्धतीचा हा ब्रेड आपण घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने याला पाणी टाकून घेऊयात. काय होतं, पाण्यामध्ये जर डीप केला की नाही तर खूप जास्त मोठ्या प्रमाणात हे पाणी शोषून घेतं आणि मग ही ब्रेड तुटतो. त्यापेक्षा हे अशा पद्धतीने हातावरती प्रेस करायचा.
एक्स्ट्राचं जे काही पाणी आहे ते काढून टाकायचं आणि याच्यामध्ये आता आपल्याला आपण तयार केलेला हा बॉल ठेवून घ्यायचा आहे आणि हे असं लॉक करायचं आहे. तर दोन्ही हाताने व्यवस्थित असं ह्याला आपल्याला मॅनेज करायचं आहे आणि तुम्ही इथं बघू शकता सगळीकडनं ब्रेड व्यवस्थित असा कोट झालेला आहे. पॅनमधील तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे रोल्स सोडून घेऊयात. एका वेळेस जेवढे आपल्याला कम्फर्टेबल वाटतील तेवढे टाकून घ्यायचे आणि हे तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, तर त्यामुळे याला आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं हलवत राहायचं. घ्या तर मग अगदी कुरकुरीत आणि आतल्या साईडनं सॉफ्ट अशा पद्धतीचे आपले हे ब्रेड रोल्स तयार झालेले आहेत आणि दिसतानाही किती परफेक्ट दिसत आहेत ना. आणि खूप जास्त तेलसुद्धा पित नाहीत बरं का. तुम्हाला असं वाटेल की हे ब्रेडचं आहे तर खूप जास्त तेल वगैरे शोषेल, तर तसंही काही नाही. तर बघू शकता आतमध्ये सुद्धा छान मस्त असे हे वाफलेले आहेत. तुम्ही हे ब्रेड रोल्स असे सुद्धा एन्जॉय करू शकता किंवा जर तुम्हाला हवं असेल तर टोमॅटो केचप सोबत सुद्धा सर्व करू शकता. चला तर मग आजची आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, ही रेसिपी घरी सुद्धा ट्राय करा बरं का. तुमच्या घरातल्या प्रत्येकालाही आवडेल. परत एकदा भेटूयात अशाच काही छानशा रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.